बाबा पडेल ना खाली द्या पडू नये. अरे पण इथे लागतेच ना बाबा आम्हाला काय काम करायला लागते. 11 वाजता आपण पेपगडावर पोहोचलोय. इसका बेबी देखो. याआधी आपण 2 वेळा ट्रेक केलेला आहे, पण ही जी बाजू आहे किंवा हा जो एरिया आहे पेपगडाचा तो कधीच बघितला नव्हता. तर लास्ट ब्लॉग जो अपलोड झाला ना चॅनलवर तो ऑलमोस्ट गुड मॉर्निंग यूट्यूब. डिसेंबरमध्ये आपल्या चॅनलवर लास्ट व्हिडिओ अपलोड झालेला तो म्हणजे उज्जैनचा, आणि तब्बल 6 महिन्यानंतर आपण परत एकदा व्लॉग अपलोड करतो यूट्यूबवर. ॲक्च्युली माझा ट्रेक हा पहिला नाही आहे, 2025चा ट्रेक तिसरा आहे, पण व्लॉग पहिला असणार आहे. आत्ता आपण चाललो आहे पेबला. तुम्ही बघू शकता राहुलसोबत आणि बाकीची 4 जण आहेत आमच्यासोबत पेबच्या ह्या ट्रेकसाठी. लास्ट टाइम आपण इथून स्टार्टिंग केलेली, तुम्ही बघितली ही जी क्रॉसिंग केली तिथून. पण या टायमाला आपण जरा वेगळा रूट प्रिपेअर करतोय आणि तुम्हाला या टायमाला ड्रोन शॉट बघायला मिळणार आहेत. भारी भारी घेतलेत खाली येताना पण. आणि हा असा काहीसा परिसर आहे आपला. सकाळी 6:30ला मी घरातून निघालो. ॲक्च्युली 6:30 नाही, 6:15ला घरातून निघालो आहे. 6:30ला ऑलमोस्ट जुमापट्टीवर पोहोचलो आणि 1 तास पोरांचा वेट केला आणि पोरांनी 1 तास आपल्याला लेट केलं. थोडासा ड्रोन शॉट वगैरे तिथे घेतले. तिथून 7:30 पर्यंत वर आलो. दस्तुरीला गाडी पार्क करून आता पेपचा जो ट्रेक आहे ना तो चालू केला आहे. ऑलमोस्ट एक 10 मिनटं झाली आम्ही इकडे चालतोय. आणि हे बघा समोर पब्लिक चालली आपली. राहिला प्रश्न आपल्या ब्रेकचा. तर लास्ट ब्लॉग जो अपलोड झाला ना चॅनलवर तो ऑलमोस्ट डिसेंबर 2024ला झालेला आहे आणि आत्ता चालू आहे जून. तर याच्या आधी असं नाही की ट्रेक वगैरे नाही केला, ट्रेक केलेला बट मी व्लॉग नाही केला. बाबा पडेल ना खाली द्या पडू नये. अरे पण इथे लागतेच ना बाबा आम्हाला काय काम करायला लागते. येस गेला. सो भाई लोक, तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ना या व्हिडिओमध्ये तुम्हाला जास्त टाईम मी ब्लॉग करताना दिसणार नाही आहे, कारण आता लास्ट इयर नाही 2023 ऑक्टोबरला आपण पेपचा ट्रेक केलेला तो एकदा केलेला आहे आणि परत तेच दाखवणं तर मला काय ओके वाटत नाही. सो जास्त टाईम तुम्हाला आपल्या ब्लॉगमध्ये फक्त आणि फक्त ड्रोन शॉट आणि ट्रॅकिंग शॉट आपल्याला दिसणार आहेत. ओके, इसका बेबी देखो. कड्यावरचं गणपतीचं दर्शन आपल्याला जे झालं इथून, आणि थोडं पुढे जाऊन आपल्याला पेप किल्ल्यासाठी लेफ्ट मारायचं आहे. म्हणजे हा जो ट्रॅकचा रस्ता आहे ना तो सोडून आपल्याला लेफ्ट मारून खाली उतरायचं आहे. बघू आता आपले पब्लिकचा स्पीड किती आहे. फोटो व्हिडिओच्या नादामध्ये ना थोडा टाईम होतोय,
पण ठीक आहे बाई, ते पण केलंच पाहिजे. आणि हा बघा कड्यावरचा गणपती. विशाल असती रे. म्हणून 9:15 झालेत. गर्दी खूप जास्त आहे, तो टाइम बहुत लग रहा है अपने को. ठीक है चल पुढे चल, मी करतो. हाँ मैं तेरे को सीधा देगा ना, टेंशन क्यों दे रहे. थांब जा, त्याला जाऊ दे. दहा वाजलेत. सालाभराप्रमाणे जर फोन आला ना, राहुल ये, राहुल गेला. 7:30 आपण ट्रेक चालू केलेला. 7:30 पासून 10 वाजले. हे बघा, ह्या इथून आपण ट्रेक चालू केलेला. तर सकाळी 10 वाजता आपण पेप म्हणजेच विकटगडाचं ते बुरुज आहे ना, उत्तरेकडील जे बुरुज आहे ना, त्या बुरुजावर पोचलो आपण. आणि इथून आपल्याला बघा खूप काय काय दिसतंय. काड्यावरचा गणपती दिसतोय, समोर माथेरान दिसतोय, इथे प्रबळगड, त्याच्या बाजूला कलावंती दुर्ग आणि मागे असलेला विकटगड. हा फेक, इकडे फेक. वाजता आपण त्या बुरुजावर थांबलेलो आणि नाश्ता करून घेतलाय, थोडासा ड्रोन फ्लाय केलाय. 1.5 तासाचा ब्रेक नंतर परत एकदा ट्रेक चालू केलाय. बघा एकदा किती स्टीफ येते. या बघा रावडी चढतोय.
11 वाजता आपण पेबगडावर पोचलोय. मागे तुम्ही बघू शकता मंदिर आहे आणि हाच गडाचा टॉप आहे. अशा काहीशा ठिकाणी आलोय तिथून रस्ता ऑलमोस्ट नाही आहे पण खूप जास्त चिकट झालेलं आहे. तर आपली जी पोर आहेत ती असा लॉंग कट घेऊन गेले आणि आपण हा शॉर्टकट घ्यायचा ट्राय करतोय. तर पाहूया आपला शॉर्टकट सक्सेसफुल होतोय का नाही होते ते. ए कुठे याआधी आपण 2 वेळा ट्रेक केलेला आहे पण ही जी बाजू आहे किंवा हा जो एरिया आहे पेबगडाचा तो कधीच बघितला नव्हता. अन्न नव्हता आपल्यासाठी. दक्षिणेकडचे टोक आहे तो आपण पूर्णपणे एक्सप्लोर करून झाले. मागच्या गुहा आहेत त्या सुद्धा बघून झाल्यात आणि काहीतरी वेगळा असा एक्सपिरियन्स भेटला. ही पण एक जागा आहे मित्रांनो अशी पेब किल्ल्यावरची म्हणजेच विकटगडावरची जी आपण अजून बघितली नव्हती. हे बघा हे शिव मंदिर. तर मित्रांनो दुपारी 1 वाजता आपण पेबचा जो ट्रेक आहे ना पूर्ण केला आहे. तो बघा तुम्हाला जर आवडला असेल ना तर नक्कीच लाईक करा, व्हिडिओला शेअर करा तुमच्या मित्रांसोबत ज्यांच्यासोबत तुम्ही पेबचा ट्रेक प्लॅन करत आहात. तर चला तर भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये पुढच्या ट्रेकमध्ये. तोपर्यंत बाय बाय. ट्रेक सेफ अँड राईड सेफ. बाय.